वृषभ राशीच्या व्यक्तींनो, येणारे 72 तास तुमच्यासाठी साधे नाहीत. अनेक वेळा नशिबाचा मोठा बदल हा मोठ्या आवाजात होत नाही, तर तो सूक्ष्म संकेताच्या माध्यमातून सुरू होतो. सध्या ग्रहांची चाल, चंद्राची स्थिती आणि कर्मफळाची परिपक्वता या सगळ्यांचा संयम तुमच्या जीवनात एका निर्णायक वळणाची सुरुवात करत आहे. हे 72 तास म्हणजे जणू एका दारासमोर उभे राहणे आहे. दार उघडायचे की नाही हा निर्णय तुमचाच असणार आहे. गुरुजींचे काही गुप्त संकेत तुम्हाला या काळात वारंवार जाणवतील. ते दुर्लक्षित केले तर संधी हातातून निसटू शकते. नंबर 1 आहे अचानक येणारी जुनी व्यक्ती किंवा संपर्क. या 72 तासात तुमच्या आयुष्यात भूतकाळ पुन्हा एकदा दार ठोठावू शकतो. एखादा जुना मित्र, पूर्वीचा सहकारी, कॉलेजमधील ओळखीचा किंवा अगदी एखादे तुटलेले नाते पुन्हा संपर्क साधू शकते. हा संपर्क केवळ गप्पांसाठी नसणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी भूतकाळातील अपूर्ण कर्म आता पूर्णत्वाकडे येत आहे. जर एखाद्या व्यक्तीशी गैरसमजामुळे नातं तुटलं असेल तर आता संवादाची संधी मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या संदर्भात पूर्वी नाकारलेली ऑफर पुन्हा मिळू शकते. काही वेळा ही व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडणारी ठरते. त्यामुळे अहंकार, जुनी नाराजी किंवा हट्ट बाजूला ठेवून परिस्थितीकडे शांतपणे पहा. या संपर्कामध्ये तुमच्या पुढील प्रगतीची किल्ली दडलेली असू शकते. नंबर 2 आहे पैशांबाबत अचानक स्पष्टता. आर्थिक बाबतीत बराच काळ संभ्रम, ताण किंवा थांबलेले व्यवहार असतील, पण या 72 तासात तुम्हाला एखाद्या गोष्टीची स्पष्ट दिशा मिळेल. उदाहरणार्थ, एखादा थकीत पेमेंट अचानक मिळेल, कर्जाबाबत योग्य मार्ग सापडणे किंवा गुंतवणुकीचा चांगला सल्ला मिळणे. वृषभ राशी ही संपत्ती आणि स्थैर्याशी जोडलेली राशी असल्यामुळे पैशांबाबत घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असतो. या काळात तुम्हाला 2 पर्याय दिसतील. एक सुरक्षित पण मर्यादित आणि दुसरा थोडा धाडसी पण मोठ्या फायद्याचा. येथे शांत विचार करून भावनांवर नियंत्रण ठेवून निर्णय घ्या. घाई किंवा भीतीमुळे घेतलेला निर्णय पुढे पश्चाताप देऊ शकतो, पण योग्य वेळी धाडस केले तर पुढील 6 महिने आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात. नंबर 3 आहे घरात अचानक चर्चा किंवा निर्णय. घरातील वातावरण या काळात थोडं गंभीर किंवा संवेदनशील होऊ शकतं. एखाद्या मोठ्या विषयावर चर्चा सुरू होईल, जसे की घर बदलणे, मालमत्तेचा व्यवहार, लग्नाची चर्चा, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याची जबाबदारी. वृषभ राशी स्थिरता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देते, त्यामुळे बदल स्वीकारणे कठीण वाटू शकते, पण हा बदल तुमच्यासाठी दीर्घकालीन फायद्याचा असणार आहे. जर तुम्ही हट्टीपणा केला तर परिस्थितीत ताण निर्माण करू शकते, पण समजुतीने सर्वांचा विचार करून घेतलेला निर्णय घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. हा काळ तुमच्या नेतृत्व गुणांची परीक्षा घेणारा आहे. नंबर 4 आहे मानसिक अस्वस्थता पण अंतर्मनात खात्री. या 72 तासात तुम्हाला अनामिक अस्वस्थता जाणवू शकते. जणू काहीतरी मोठं घडणार आहे, पण काय ते स्पष्ट नाही. झोपेत विचित्र स्वप्न येणे, वारंवार एखादाच विचार मनात फिरत राहणे किंवा एखाद्या निर्णयाबाबत सतत मनात संवाद चालू राहणे, हे सगळे संकेत आहेत. वृषभ राशी सामान्यतः स्थिर आणि शांत असते, पण जेव्हा अंतर्मन अस्वस्थ होतं तेव्हा त्यामागे काहीतरी मोठं कारण असतं. या अस्वस्थतेला नकारात्मक समजू नका, ती तुमच्या अंतर्मनातील शक्तीची जागृती आहे. थोडा वेळ एकांतात घालवा, निसर्गात फिरा किंवा शांत बसून स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा. तुम्हाला योग्य दिशा स्वतःच सापडेल. नंबर 5 आहे अचानक प्रवासाचा योग. या काळात अचानक एखादा लहानसा प्रवास घडू शकतो. कदाचित कामानिमित्त, नातेवाईकांच्या निमित्ताने किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. सुरुवातीला हा प्रवास साधा वाटेल, पण त्यातून मिळणारा अनुभव मोठा असेल. या प्रवासात एखादी भेट, संभाषण किंवा प्रसंग तुमच्या विचारसरणीत बदल घडवू शकतो. कधीकधी आपण ज्या जागी अडकलो आहोत तिथून बाहेर पडण्यासाठी भौतिक हालचाल आवश्यक असते. हा प्रवास तुम्हाला नवीन दृष्टिकोन देईल. विशेषतः जर तुम्ही बऱ्याच काळ एकाच दिनक्रमात अडकले असाल तर हा बदल मानसिकदृष्ट्या ताजेतवाने करणारा ठरेल आणि पुढील निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास वाढवेल. नंबर 6 आहे करिअरमध्ये अनपेक्षित वळण. या 72 तासात कामाच्या ठिकाणी एखादी अचानक घडामोड होऊ शकते. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एखादी महत्त्वाचे प्रेझेंटेशन तुमच्याकडे येऊ शकते किंवा वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे बारकाईने परीक्षण होऊ शकते. सुरुवातीला हे तणावपूर्ण वाटेल, पण लक्षात ठेवा वृषभ राशी मेहनती आणि सातत्यपूर्ण असते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर ही संधी तुमच्या प्रतिमेला नवा दर्जा देईल. काहींसाठी अचानक ट्रान्सफर, विभाग बदल किंवा नवीन प्रोजेक्टची सुरुवात होऊ शकते. हा बदल स्थैर्य ढवळून काढणारा वाटेल, पण दीर्घकाळात तो तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. भीतीमुळे मागे हटू नका, शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करा आणि धाडसाने पाऊल टाका. नंबर 7 आहे एखाद्या वडीलधाऱ्याचा महत्त्वाचा सल्ला. या काळात एखाद्या वडीलधारी गुरुस्थानी व्यक्ती किंवा अनुभवी सहकारी तुमच्याशी काही महत्त्वाची चर्चा करेल. कदाचित तो सल्ला साधा वाटेल, पण त्यामागे जीवन अनुभवाचा गाभा असेल. वृषभ राशी कधीकधी स्वतःच्या मतांवर ठाम राहते आणि दुसऱ्यांचा सल्ला दुर्लक्षित करते, पण यावेळी तो सल्ला तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो.
आर्थिक व्यवहार, नातेसंबंध किंवा करिअर याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी त्या शब्दांचा गंभीरपणे विचार करा. अहंकार बाजूला ठेवून ऐकल्यास तुम्हाला एखादी चूक टाळता येईल. काही वेळा नशिबाचा इशारा थेट शब्दांमधून मिळतो. नंबर 8 आहे आरोग्याबाबत जागरूकतेचा इशारा. या 72 तासात शरीर काही सूक्ष्म संकेत देऊ शकते. थकवा, अंगदुखी, पोटाचा त्रास, रक्तदाबातील बदल किंवा अचानक ऊर्जा कमी होणे असे अनुभव येऊ शकतात. हे मोठ्या आजाराचे लक्षण नसले तरी तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण, भावनिक विचार आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरावर परिणाम होत आहे. वृषभ राशीला आराम आणि चांगला आहार महत्त्वाचा असतो. योग्य झोप, हलका व्यायाम आणि साधा, पचायला सोपा आहार घेतला तर शरीर पुन्हा संतुलित होईल. या संकेताकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नंबर 9 आहे एखादी लहानशी घटना पण मोठा अर्थ. या काळात एखादी लहानशी गोष्ट तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करू शकते. कदाचित एखादे स्वप्न वारंवार पडेल, एखादे वाक्य सतत कानावर पडेल किंवा एखादे योगायोग घडेल. वृषभ राशी पृथ्वी तत्वाशी जोडलेली असल्यामुळे निसर्गातील सूचक बदल, हवामानातील बदल किंवा एखाद्या प्राण्याची अनपेक्षित भेटही संकेत ठरू शकते. ही घटना वरवर साधी वाटली पण तिच्यात खोल संदेश दडलेला असतो. जर तुम्ही त्या क्षणाकडे जागरूकतेने पाहिले तर तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. कधीकधी आयुष्याचा मोठा निर्णय एखाद्या छोट्याशा संकेतावर आधारित असतो. नंबर 10 आहे निर्णयाची अंतिम वेळ. या सगळ्या घटनांचा शेवट एका महत्त्वाच्या निर्णयात होईल. कदाचित तो नोकरी बदलण्याचा, एखाद्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचा किंवा आर्थिक गुंतवणुकीचाही असेल. तुम्हाला 2 मार्ग दिसतील, एक सुरक्षित आणि परिचित आणि दुसरा थोडा अनिश्चित पण संभाव्य मोठ्या यशाचा. वृषभ राशीला स्थैर्य प्रिय असते, त्यामुळे नवीन मार्ग स्वीकारणे कठीण वाटेल, पण या 72 तासात घेतलेला निर्णय पुढील काही महिन्यांचा पाया ठरेल. भीतीऐवजी आत्मविश्वासाने विचार करा. मन, बुद्धी आणि परिस्थिती यांचा समतोल साधून घेतलेले पाऊल तुमच्यासाठी नशिबाचा खरा गेम पालटणारे ठरेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, येणारे 72 तास म्हणजे नशिबाने दिलेली एक संधी आहे. हे संकेत सूक्ष्म आहेत पण त्यांचा परिणाम मोठा आहे. प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकतेने पहा. गुरुजींच्या या गुप्त संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त 3 दिवस पुरेसे असतात. तुमची शांत वृत्ती, संयम आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.